एवढे चांगले दिवस असताना अरे 2029 मध्ये काय होईल, 26 मध्ये काय होईल, 25 मध्ये काय होईल, जगातल्या कोणत्याच राजकारणाला सांगता येत नाही. महाराज लोकांच्या 2029च्या काही तारखे गेलेल्या आहे, 28च्या काही गेलेल्या आहे, 26चे तर बुकच आहे, बरोबर आहे का नाही? मग एवढं जर लोक प्रेम करत असेल, अरे 6 महिन्यापूर्वी तारीख घेतील लोक फोन करतात, महाराज सांगा तुम्हाला जेवायसाठी काय करू, काय करायला पाहिजे त्याच्यापेक्षा अजून. स्वतःच्या जवळला विचारत नाही हो लोक महाराज, जेवढं तुमच्यावर प्रेम करतात ना. माझी तरी विनंती आहे, समाज जर आपल्यावर एवढं प्रेम करत असेल तर आपण सुद्धा त्याच लायकीत राहिलं पाहिजे, लायकी सोडली नाही पाहिजेत महाराज. का एक मी मगाशी बोलताना एक वाक्य बोलून गेलो, चुकीच्या माणसाकडून काही चूक झाली त्याचा परिणाम होत नाही, पण चांगल्या माणसाकडून जर चूक झाली त्याचा सर्वात मोठा परिणाम या समाजावर होतो. म्हणून पहिलं वारकरी संप्रदायाचा गणवेश श्रेष्ठ, दुसरं वारकरी संप्रदायाचा संत श्रेष्ठ. 9030 ओवे ज्ञानेश्वरीमध्ये, 4092 अभंग आहे गाथ्यामध्ये. एक अभंग असा दाखवा की तुकोबराने सांगितलं माझी आरती करा, माझे फोटो लावा. फक्त एवढंच सांगितलं विठोबासी. अहो काही बावळे जिवंतपणे आरत्या करून घ्यायला लागले महाराज. काही महाराज लोक जिवंतपणे देवाचा फोटो नाही, संतांचा फोटो नाही, स्वतःचाच फोटो. काही दिवस झाले की महाराजही जेलमध्ये, शिष्यही जेलमध्ये गेले नरकात, काही फायदाच नाही महाराज. माझी तरी विनंती आहे, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून महाराष्ट्रात तुमचा माथा दुसऱ्याच्या पायावर गेलाच नाही पाहिजेत महाराज. कीर्तन चांगला करतोय म्हणून त्याला महाराज म्हणा अजिबात नाही. अरे आम्ही प्रचारक आहोत, धर्माचे प्रचारक आहोत. जसं डीएड होऊन सीएटी होऊन जिल्हा परिषदला जसं शिक्षक शिकवतो, तसं आम्ही फक्त सद्गुरू जोग महाराज शिक्षण संस्थेचं अध्ययन घेऊन तुम्हाला फक्त त्यांची उष्टावळी सांगतो. बाकी आम्ही काही संत नाहीये. मी तरी वैयक्तिक नाही, बाकीचे सगळे सांगता येते. मला तुम्हाला विनंती करायची, 2 तासाचं कीर्तन ऐकून महाराष्ट्रातल्या कोणत्याच महाराजावर श्रद्धा नका घेऊ. 22 तास तो काय देवी लावता हे बघा, मग त्याच्यावर श्रद्धा ठेवा. मी हे कीर्तनातून बोलतो, तुम्हाला ऑन रेकॉर्ड बोलतो. आणि तुम्ही कोणाच्याही नादी लागता, काही बी आमचा हा बाबा आहे, आमचा त्या बाबा आहे, त्या बाबाने काही उद्योग केला की लोक म्हणतात महाराज लोक बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाही, महाराज लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नादी लागले. तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागताय ना. तुम्हाला असं वाटतं ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त तो मोठा महाराज. कोणा सांगितलं तुम्हाला पब्लिकवर महाराज ठरत असतो? तुम्ही उद्या गौतमी लावून पाहिजे माझ्यापेक्षा पब्लिकवर थोडा महाराज असतो काही. तुम्ही माणसाला हा युट्यूबला लय फेमस आहे, कोण म्हणतो युट्यूबला फेमस आहे? अरे तमाशासारख्या चाळ्या करणारे ह्या युट्यूबवरच्या पोरी, इंस्टावरच्या पोरी, त्यांचे फॉलोअर्स महाराज मिलियन्स मध्ये. मग प्रसिद्धीवर महाराज ठरवणार आहे अजिबात नाहीये. युट्यूबवर महाराज ठरवणार आहे अजिबात नाहीये. मानधनावर महाराज ठरवणार आहे अजिबात नाहीये. माझी हात जोडून विनंती तुम्हाला, कोणाच्याही नादी नका लागू गड्यांनो. थोडा डोळस परमार्थ करा. नाही तर जेवढे काही आई बहिणी बसल्या मायानो, मकर संक्रांती जर एक साडी घ्यायची असेल तर दुकानात 100 साड्या पाहता का नाही तुम्ही? मग एका साडीसाठी जर 100 साड्या पाहत असेल तर साधू पाहत असताना त्याचं जीवन तपासलं पाहिजेत का नाही आपण? महाराज पाहत असताना मी तुम्हाला लाईव्ह सांगतोय की मी संत नाहीये, मी साधू नाही, मी तुमच्यासारखा जनरल आहे. शिक्षक जसं पोरांना शिकवतात आणि मी पोराच्या बापाला शिकवतो, म्हणून थोडाफार पगार कमी जास्त आहे, बाकी दुसरं काही तुमच्यात आमच्यात जास्त फरक नाहीये. म्हणून दुसरं वारकरी संप्रदायाचे संत श्रेष्ठ आहे, तिसरं वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आहे. मी लहानपणी आळंदीला असताना एक ख्रिश्चन समाजाची मुलगी माझ्याकडे आलेली होती आणि मी असं बसलो होतो टावेलवर. एका ठिकाणी सप्ताह चालू होता, दुपारची वेळ होती आणि मग ती म्हणे आप पंडित जी हो? मैंने बोला हाँ क्या करते हो? मैंने कुछ नहीं बोला, पखावज बजाता हूँ. ठीक है मैं यूपी से आई हूँ. ये हमारे यीशु ख्रिस्त का मंत्र है, ये 15 मिनट आप पढ़ोगे तो आपका सब पाप नाहीसा हो जाएगा. काय म्हणली ती? 15 मिनिटं जर तुम्ही यीशु ख्रिस्ताची प्रार्थना वाचली, तुम्ही आतापर्यंत जेवढं पाप केलं तेवढं सगळं पाप नष्ट होईल. मी बी ज्ञानोबरायच्या नगरीत राहणार होता, थोडं फार तर बुद्धी असेलच ना मला. ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर रेडार उभेत बोलतोय, मीही मधुकरी खाल्लेली आहे. मला 2 मिनिटं थांब. आज गेलो ज्ञानेश्वरी घेऊन आलो. ती मला ही ज्ञानेश्वरी बघितली का तू? ती म्हणे हो. मला जाय, तुझं सगळं पाप नाहीचं झालं. तुझं मंत्र म्हणावं का वाहन चुकले का वाहन ज्ञानेश्वरी पाहिजे ना? नाही म्हणलं तुझं आता 10 जन्मात तुझ्या बापाचंही पाप नाहीचं झालं. म्हणून वारकरी संप्रदायाचे ग्रंथ श्रेष्ठ आहे एक, आणि पहिला वारकरी संप्रदायाची विचार प्रणाली श्रेष्ठ आहे. चौथी, पहिला जातीवाद जर संप्रदायामध्ये कोणी संपवला असेल तर ज्ञानोबराच्या कोबऱ्याने संपवला. आमदार साहेब, एवढं मोठं संकट झालंय समाजापुढे आता महाराजा जातीवादाचं, कठीण काळ झाला. पण माझी सर्वांना हात जोडून विनंती गड्यांनो, 4-5 मूर्ख लोकांसाठी तुम्ही गावागावात भांडण करू नका. त्या 5ही मूर्खांना त्यांचा स्वार्थ साधून घ्यायचा आहे.
कोणाला राजकारणात जायचंय, कोणाला काय करायचंय, कोणाला पद घ्यायचंय, कोणाला समाजाचा पाठिंबा घ्यायचाय, पण गावात एवढं अवघड झालंय महाराज. प्रत्येक गावात 2-2 फळ्या पडल्या. ज्या गावामध्ये अर्धा बंजारी समाज आहे, ज्या गावामध्ये अर्धा मराठी समाज आहे, त्या गावामध्ये डायरेक्ट याची पट्टी त्याला देत नाही, त्याची पट्टी याला देत नाही. माझे हात जोडून विनंती गड्यांनो, ज्ञानोबराय तुकोबरायांनी जातीवाद केला नाही महाराज. किती दिवस मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी माळी आहे, मी कोळी आहे, मी साळी आहे, मी वंजारी आहे, मी देशमुख आहे, मी पाटील आहे. अरे कधीतरी तुमच्या आणि माझ्या मुखातून निघलं पाहिजेत ना, मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा आहे. भूमिका सर्वांनी ठेवा. मूर्ख पुढाऱ्यांच्या नादी लागून गावागावात भांडण करू नका. ठीक आहे, राजकारणापुरती जात ठीक आहे, पण ती जात आता सत्यात आली महाराज. काही काही गावामध्ये त्यांच्याच आडनावाचे कीर्तनकार आहे, त्यांच्याच आडनावाचे गायक आहे, त्यांच्याच आडनावाचे वादक आहे. जर हे विष असं पसरलं, सगळे ठिकाणं खराब झालेले, फक्त हे एक व्यासपीठ चांगलं राहिलं आणि इथून जर ह्या गोष्टी घडायला लागल्या तर सांप्रदायात नंतर लोकांचा कोणावरच विश्वास राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं जातीवाद करा, पण राजकारणापुरता करा. अध्यात्मात कोणीही चुकून कोणत्या गोष्टी करू नका. सर्वांनी एक या. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करू नका ज्ञानाबाई. एवढं अवघड झालंय महाराज. मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करून त्या सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एक झेंडे 1200 महाराजांना. कसं होणार आपलं? अजिबात नाही. मी दररोज कीर्तनातून सांगतो, मारवाडी लोकांचा सल्ला, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर मारवाडी लोकांच्या संगतीत राहा. खनो खाजो मस्त माल कमाल. खरं सांगतो तुम्हाला, त्यांच्या संगतीत राहिलं किमान बुद्धिमान. मारवाडी ज्याला जीवनामध्ये व्यवहार मोठा करायचा त्याला मारवाडी संगत करायची. कोणाची करायची? मारवाड्यांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला आणि आपला हल्ला मुल्ला आपला ताळाच करत नाही. आपला काहीच मिळ नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एका छत्राखाली यायचं शिका, अंतकरणातले जातीवाद नष्ट करा. म्हणून वारकरी संप्रदायाची जी विचार प्रणाली ती खूप सुंदर आहे. एका जाणकार माणसाने मला प्रश्न केला, म्हणे महाराज एवढा जर वारकरी संप्रदाय मोठा आहे तर मग तो भारताच्या बाहेर का गेला नाही, महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही? याचं कारण असं आहे, इथं सांगणारे अनेक आहे, इथं ग्रंथ अनेक आहे, इथं देव अनेक आहे. इथं 10 दिवसाचे कीर्तन म्हणल्यानंतर 10 विचाराचे 10 कीर्तनकार येऊन त्यांचे हे करतात. काल्याच्या दिवशी लोकांना मोठा प्रश्न पडतो, कोणाच्या मागे जाव, ते प्रसाद घेतात, सगळं सोडून देतात.